एक मासूम की मौत और उसके बाद भी व्यवस्था खामोश। आखिर कब बदलेंगी तस्वीरें? यवतमाळ जिले के नेर तहसील के आजत गांव से एक बेहद संवेदनशील और चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां पारधी समाज आज भी मूलभूत सुविधाओं से वंचित है। एक 9 वर्षीय बालिका की मौत के बाद अब सवाल उठ रहे हैं, क्या इस घटना के बाद भी आजित के पारधी समाज को पानी, शिक्षा और जीवन की बुनियादी सुविधाएं मिल पाएंगी? गुरुदेव युवा संघ के अध्यक्ष मनोज गेडाम ने सीधे तौर पर पालक मंत्री संजय राठौड़ से सवाल किए। संघ की जांच में सामने आया है कि गांव में भीषण पानी की किल्लत है। पारधी समाज को जरूरी सामान खरीदने से रोका जाता है। उनके बच्चों को स्कूल में बैठने तक की अनुमति नहीं दी जाती। इतना ही नहीं, गांव में कहीं भी चोरी हो जाए तो सीधा आरोप पारधी समाज पर लगाया जाता है, जिससे सामाजिक बहिष्कार की स्थिति साफ दिखाई देती है। क्या पारधी समाज इंसान नहीं? इस सवाल के साथ मनोज गेडाम ने प्रशासन और जनप्रतिनिधियों पर गंभीर आरोप लगाए। वही पालक मंत्री संजय राठौड़ और आदिवासी विकास मंत्री अशोक उइके पर भी इस क्षेत्र की अनदेखी का आरोप लगाया गया है। अब बात प्रशासन के दावे की है, जो इस पूरे मामले को और भी विवादित बना रहा है। जिला प्रशासन के अनुसार बालिका की मौत शाम के समय हुई, इसलिए इसे हीट स्ट्रोक नहीं माना जा रहा। हालांकि पोस्टमार्टम नहीं होने के कारण मौत की असली वजह अब तक स्पष्ट नहीं हो पाई है। यही वजह है कि प्रशासन के इस तर्क पर सवाल खड़े हो गए, क्या ऊष्माघात सिर्फ दिन में होता है? फिलहाल गुरुदेव युवा संघ ने इस मामले में आंदोलन की चेतावनी दी है और पारधी समाज को न्याय दिलाने के लिए आर पार की लड़ाई की बात हो रही है। इस घटना ने एक बार फिर दुर्लक्षित समाज की समस्याओं को सामने ला दिया है। अब सबकी नजरें प्रशासन के अलग कदम पर टिकी है। यवतमाळ से मैं हूं अनिकेत, यवतमाळ से अक्रम दीवान की रिपोर्ट, नागपूर। यवतमाळ जनतेला गुरुदेवचा साष्टांग नमस्कार। काल जी घटना झाली आहे नेर तालुक्यातील अन्वी अनाडी घोसले एक 9 वर्षाची बालिका हे पाणी शोधण्याकरता आणि उंच्या सपाट्यामध्ये तिचा मृत्यू झाला। परंतु अजंती गावातील त्या 56 कुटुंबाला मूलभूत सुविधा मिळवण्याकरता माझा सतत प्रयत्न सुरू आहे। परंतु तिथे वस्तुस्थिती अशी आहे का 10 आणि 15 दिवसानंतर पाणी सोडले जाते। आज अशी परिस्थिती झाली का त्या एक चिमुकल्या 9 वर्षाच्या मुलीचा जीव गेला आहे आणि यामध्ये प्रशासनाने सर्वासर्वीचं काम केलं आहे। मी त्यांना शिगा आरोप नाही करत आहोत, परंतु अजंती गावातील मूलभूत सुविधापासून 56 कुटुंब वंचित आहेत। आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊनही अजंती गावातील 56 कुटुंब हे गुलामीतच आहे। यावर मतदारसंघाचे पालकमंत्री संजय राठोड साहेब असूनही त्यांच्याच मतदारसंघामध्ये विकासापासून कोसो दूर आहे। एकीकडे अजंती गावातील 56 कुटुंब राहते, एकीकडे इतर समाज राहते, त्यांना सर्व मूलभूत सुविधा मिळते, परंतु आमच्या गोरगरीब पारधी समाजाला सुविधा का मिळत नाही? आज जे परिस्थिती आली का आमच्या सर्व पारधी 56 कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? या माझा पालकमंत्री महोदयांना सवाल आहे। कारण का आमचा हक्क आहे, आमच्या मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे। आम्ही माणूस नाही का? आम्ही माणूस हो का जनावर हो? हे आमचा पारधी समाजाचा मोठा प्रश्न आहे। यामध्ये पारधी समाजाला कुठे ना कुठे पारधी समाजाचे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे, मूलभूत सुविधापासून वंचित आहे। त्यांना रोड नाही, नाल्या नाही, मूलभूत सुविधा नाही, घरकुल नाही व इतर सुविधापासून वंचित आहे। यापेक्षा दुःखद गोष्ट काय आहे? यासाठी पालकमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो आणि पूर्ण नेर प्रशासन यांनी या बाबीची गंभीर बात घेण्यात यावे। कारण का अजंती गावातील अनाडी कुटुंबावर, भोसले कुटुंबावर काय प्रसंग आला आहे ते त्यांच्याच कुटुंबाला मालूम आहे। छोटूसं बाळ गेलं आहे, त्यांना 9 वर्षाचं आई वडिलांचे दुःख त्यांनाच मालूम। एक मृत्यू झाला आहे, यांना तरी प्रशासन जागे होणार का? पालकमंत्री जागे होणार का? आपण गडबडीने अतिशीघ्र अजंती गावातील मूलभूत सुविधा द्या, ही आमची हात जोडून पालकमंत्री साहेबांना आणि पुऱ्या नेर प्रशासनाला हात जोडून विनंती आहे। अजंती गावातील हे पारधी समाज माणूस आहे का नाही? हे माणसाला तुम्ही माणसाला सुविधा द्या, हीच आमची मागणी आहे।